जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची निवड करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच आशिष खन्ना यांची इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे नवीन महासंचालक म्हणून निवड करण्यात आली आहे. सध्या या अलायन्सचे अध्यक्ष म्हणून अजय माथुर हे कार्यरत आहेत. त्यांचा कार्यकाळ 14 मार्च 2025 रोजी संपेल. त्यानंतर आशिष खन्ना इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे तिसरे महासंचालक बनतील. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. मित्रांनो, आता अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष पदासाठी ज्या निवडणुका पार पडल्या आहेत त्या संबंधित विधानांचा विचार करून यातील योग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं विधान पहा. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून 20 जानेवारी 2025 रोजी शपथ घेतील. मित्रांनो, हे विधान बरोबर आहे. आता डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून 20 जानेवारी 2025 रोजी शपथ घेतील. दुसऱ्या विधानात काय म्हटलं आहे? राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणारे डोनाल्ड ट्रम्प हे सर्वात वयस्क व्यक्ती ठरतील. हे सुद्धा विधान बरोबर आहे. ज्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील त्यावेळेस त्यांचं वय हे 78 वर्ष 221 दिवस इतका असेल व आता अमेरिकेच्या इतिहासातील ते सर्वात वयस्क राष्ट्राध्यक्ष ठरणार आहेत. बरं, आता शेवटचं विधान पहा. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी एखादी व्यक्ती फक्त 2 वेळास निवडणूक लढवू शकते. हे सुद्धा विधान बरोबर आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी एखादी व्यक्ती फक्त 2 वेळास निवडणूक लढवू शकते आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा हा राष्ट्राध्यक्ष म्हणून शेवटचा कार्यकाळ असेल. याआधी त्यांनी अमेरिकेचे 45वे राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्य केलं होतं. त्यानंतर जो बायडन हे 46वे राष्ट्राध्यक्ष बनले होते आणि पुन्हा आता डोनाल्ड ट्रम्प हे 47वे राष्ट्राध्यक्ष बनतील. यामध्ये सुद्धा आता डोनाल्ड ट्रम्प यांनी एक नवीन विक्रम आपल्या नावावर केला आहे. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षाच्या इतिहासात सलग 2 वेळा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून न येता तिसऱ्यांदा निवडणूक जिंकून राष्ट्राध्यक्ष बनणारे डोनाल्ड ट्रम्प हे दुसरेच व्यक्ती ठरले आहेत. त्यांच्या आधी ग्रोवर क्लिवलँड असे करणारे पहिले व्यक्ती होते. ते 22वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर पुढील निवडणुकीमध्ये त्यांना हार पत्करावी लागली होती. त्यानंतर ते 24वे राष्ट्राध्यक्ष म्हणून पुन्हा निवडून आले होते. ठीक आहे, एवढे सर्व पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील. यात आपल्याला योग्य विधान ओळखायचे आहेत. हे तिन्ही विधान योग्य असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. यासच एक्स्ट्रा माहितीमध्ये हे सुद्धा नोट करून घ्या. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक ही अप्रत्यक्ष असते. यामध्ये अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत 538 जागांसाठी मतदान होते. या 538 जागांपैकी 438 जागा या अमेरिकी प्रतिनिधी गृहाच्या व 100 जागा या सिनेटच्या असतात. या 538 जागांपैकी बहुमतासाठी किती जागा जिंकणे आवश्यक असते तर 270 जागा जिंकणे आवश्यक असते आणि आता डोनाल्ड ट्रम्प यांनी 270 जागापेक्षा अधिक जागा जिंकल्यामुळे ती विजयी ठरले आहेत. बरं मित्रांनो, आता अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाच्या नावाची घोषणा करण्यात आली तर आता अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून जेम्स डेव्हिड वान्स यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. बरं, आता हे नाव महत्त्वाचं का आहे तर त्यांच्या पत्नी उषा वान्स या भारतीय वंशाच्या असल्यामुळे जेम्स डेव्हिड वान्स यांचं देखील नाव आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे. या ज्या उषा वान्स आहेत यांची आई ही आंध्र प्रदेशची रहिवासी होती. मित्रांनो, अमेरिकेच्या या निवडणुकीमध्ये ज्या महत्त्वपूर्ण घटना घडल्या आहेत त्या सुद्धा नोट करून घ्या. वकील सुहास सुब्रमण्यम हे व्हर्जिनिया आणि संपूर्ण पूर्व किनारपट्टीतून विजय मिळवणारे पहिले भारतीय ठरले आहेत. यासच यावेळेस अमेरिकेच्या या निवडणुकीत 6 भारतीय वंशाची व्यक्ती निवडून आले आहेत. त्यापैकी एक झाले वकील सुहास सुब्रमण्यम. इतर 5 व्यक्तींची नावे सुद्धा नोट करून घ्या. यामध्ये आमी बेरा, राजा कृष्णमूर्ती, रोखन्ना, प्रमिला जयपाल आणि श्री ठाणेदार यांचा समावेश आहे. ओहायो येथून पहिल्यांदाच बर्नी मोरेनो या लॅटिन अमेरिकी उमेदवाराचा विजय झाला. यासच सिनेटमध्ये यंदा प्रथमच 5 कृष्णवर्णीय उमेदवारांचा देखील विजय झालेला आहे. यासच न्यू जर्सीच्या अँडी किम सिनेटमध्ये विजय मिळवणाऱ्या पहिल्या कोरियन वंशाच्या उमेदवार आहेत. प्रश्न क्रमांक 3. उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना लोन उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्या योजनेला नुकतीच मंजुरी देण्यात आली? तर आता उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना लोन उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने PM विद्यालक्ष्मी योजनेला मंजुरी दिली आहे. कोणती योजना आहे तर PM विद्यालक्ष्मी असे या योजनेचं नाव असून या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना
10 लाख रुपयापर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे आणि या 10 लाख रुपयाच्या कर्जावर 3% व्याज अनुदान देखील मिळणार आहे. मित्रांनो, भारत सरकार या उच्च शिक्षणासाठी 7.5 लाख रुपयापर्यंतच्या कर्जावर 75% क्रेडिट गॅरंटी सुद्धा देणार आहे. पण या योजनेसाठी काही पात्रता सांगण्यात आली आहे. त्या पात्रतेमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे 8 लाख रुपयापर्यंत आहे आणि जे इतर कोणत्याही सरकारी शिष्यवृत्ती किंवा योजनेचा लाभ घेत नाहीत, तेच विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असतील. महत्त्वाची योजना आहे, लक्षात ठेवा. येणाऱ्या एक्झाममध्ये आपल्याला यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन पहा. ऑस्कर 2025च्या लाईव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म श्रेणीसाठी निवड करण्यात आलेली सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट वन्स टू नो ही कोणत्या भाषेतील शॉर्ट फिल्म आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजेच ही जी सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट वन्स टू नो ही जी शॉर्ट फिल्म आहे ही कन्नड भाषेतील शॉर्ट फिल्म आहे. व या लघुपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? तर FTIIचे विद्यार्थी चिदानंद नाईक यांनी या लघुपटाचे दिग्दर्शन केलं आहे. यापूर्वी कान चित्रपट महोत्सवात या लघुपटाला ला सिनेप श्रेणीत प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलं होतं. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारलं आहे? अलीकडेच महासागर शिखर संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले? तर या महासागर शिखर संमेलनाचं आयोजन आपल्या भारतात करण्यात आलं होतं आणि भारतीय नौदलाने सागरी सुरक्षेसाठीच्या या 3ऱ्या आवृत्तीचे यशस्वीपणे आयोजन केलं आहे. प्रश्न क्रमांक 6. जगातील पहिल्या मिस वर्ल्डचं नुकतंच वयाच्या 95व्या वर्षी निधन झालं, तर त्यांचं नाव काय आहे? मित्रांनो, जगातील पहिल्या मिस वर्ल्डचा मान हा किकी हाकन्सन यांनी पटकावला होता व नुकतंच आता त्यांचं वयाच्या 95व्या वर्षी निधन झालं आहे. पहिल्या मिस वर्ल्डचं आयोजन हे 1951 मध्ये करण्यात आलं होतं. बरं, या ज्या किकी हाकन्सन आहेत या कोणत्या देशाच्या नागरिक होत्या? तर त्या स्वीडन या देशाच्या नागरिक होत्या. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणत्या देशाने 1 जानेवारी 2025 पासून बुरख्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे? तर हा जो निर्णय आहे हा स्वित्झर्लंड या देशाने घेतला असून स्वित्झर्लंडमध्ये आता 1 जानेवारी 2025 पासून सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यावर बंदी असणार आहे. या बंदीचे उल्लंघन केल्यास 1000 स्विस फ्रँकपर्यंत दंड सुद्धा आकारला जाणार आहे. प्रश्न क्रमांक 8. ब्राझिलियन ग्रँड प्रिक्स 2024चे विजेतेपद कोणी पटकावले? तर या ब्राझिलियन ग्रँड प्रिक्सचं विजेतेपद हे मॅक्स वर्स्टापेन यांनी पटकावलेलं आहे. मॅक्स वर्स्टापेन हे रेडबुल संघाचे ड्रायव्हर असून ते कोणत्या देशाचे आहेत हे कमेंटमध्ये नक्की सांगा व यासच हे सुद्धा नोट करून घ्या. मेक्सिको ग्रँड प्रिक्सचं विजेतेपद हे कार्लोस सेंज यांनी पटकावलं आहे. US ग्रँड प्रिक्सचं विजेतेपद चार्ल्स लेक्लेर्क, सिंगापूरचं लँडो नॉरिस, अझरबैजान ऑस्कर पियास्ट्री, इटली चार्ल्स लेकर्क आणि नेदरलँड ग्रँड प्रिक्सचं विजेतेपद हे लँडो नॉरिस यांनी पटकावलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. सर्वोच्च न्यायालयाने कधीपर्यंत राजस्थानमधील बालविवाह संपुष्टात आणण्याचे लक्ष्य ठेवलं आहे? तर आता सर्वोच्च न्यायालयाने 2030 पर्यंत राजस्थानमधील बालविवाह संपुष्टात आणण्याचं लक्ष ठेवलं आहे. मित्रांनो, भारतातील राजस्थान या राज्यात बालविवाह ही एक गंभीर समस्या असून आता सर्वोच्च न्यायालयाने यात लक्ष टाकत 2030 पर्यंत राजस्थानला बालविवाह मुक्त करण्याचं लक्ष ठेवलं आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. जागतिक रेडिओग्राफी दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक रेडिओग्राफी दिवस आहे हा दरवर्षी 8 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो व हा दिवस पहिल्यांदा 2012 मध्ये साजरा करण्यात आला होता. यासच हे सुद्धा नोट करून घ्या. दरवर्षी बाल संरक्षण दिवस हा 7 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. कोणत्या देशाने जगातील पहिला लाकडी उपग्रह अवकाशात पाठवला आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.